शंभू राजे यांनाही मानाचा मुजरा करतो आणि घेऊन चालतो या स्पर्धेकडे. आजच्या रजनीमधला हा दुसरी रजनी या स्पर्धेमधली आणि दुसऱ्या रजनीमधला आजचा हा पहिला सामना. पहिल्याच बॉलला खडा प्रहार आणि आजच्या रजनीची सुरुवात खणखणीत मनोज पाटीलच्या चौकारानं. सोनाई 11 तलेगाव वर्सेस मर्याई मोहोपाडा या दोन संघादरम्यानची लढत सुरू झाली आहे. पहिला बॉल मनोज पाटीलनं चौकारासाठी घेतला आणि नंतर मात्र गॅनी सिंगचा दुसरा बॉल खूप सुंदर राहिला. दोन संघांमधली ही लढत 4 षटकांचे सामने आज याची नोंद घ्यायची आहे. बॅटची कडा फाईन लेगला मात्र मनोज पाटील लगेचच आल्या पावली बॅक टू डग आउट. पहिल्या बॉलवर चौकाराने सुरुवात जरूर केली ती म्हणजे सोनाई 11 तलेगाव संघाच्या मनोज पाटीलनं, परंतु पुढच्या बॉलवर तो डॉट खेळला आणि त्याचा नेक्स्ट बॉलवर तो लगेचच बाद झाला. त्याच्यामुळे गॅनी सिंगनं चांगला पलटवार केला आहे असं म्हणता येईल. मर्याई मोहोपाडा संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना पाहतोय. त्यांचे घरचे प्रेक्षक आहेत, पण एका बाजूला घरचे प्रेक्षक तर एका बाजूला आयोजक, असाच काहीसा हा सामना इथे मात्र रंगतोय. सचिनदादा तांडेल, समीरदादा तांडेल आणि सोनाई प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते सदस्यांचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी आहे. उत्तम सुनियोजित नियोजन. आज थोडासा विद्युत प्रवाह खंडित झाला आणि त्याच्यामुळेच थोडासा उशीर आज मात्र स्पर्धेला सुरू होण्यासाठी झाला आहे. आणखीन एक चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोचतोय जरूर. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झाली असती कदाचित, परंतु सिंगल रन्स कदाचित गाफील राहिला. त्याला वाटलं की 2 चौकार जाईल हा, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप सुंदर क्षेत्ररक्षण तिकडं पाहिलं. त्याच्यामुळे 1 रन्सवर समाधान मानलं रोहननं आणि एका धावेनं धाबळकावर धाबा लागत आहेत त्या 5 धाबा. 1-5. तर नक्कीच खऱ्या अर्थानं रजनी स्पर्धा आणि या महावितरणचं विशेष कौतुक करावं. जे मंडळ आहे, जे सगळे त्यांचे प्रतिनिधी आहेत, कामगार आहेत, साहेब आहेत, त्या सगळ्यांचा आभार, कारण त्यांचं योगदान खूप छान राहिलं आहे. आता आणखीन एक चांगला फटका आहे, जणू काही रिहर्सल तिकडे सुरू आहे त्या क्षेत्ररक्षकाची. याच्या अगोदरचा बॉल सेम टू सेम ॲक्शन रिप्लाय होता, तो थोडासा वाईड अँगललाच उभा राहिला आहे. वाईड ऑफ स्टिपच्या बाजूला, म्हणजेच जो लॉंग ऑफ आहे त्याच्या बाजूला उभा राहिला, पण एक्स्ट्रा कव्हरच्या मधून एवढ्या भरधाव वेगानं बॉल गेला की आता मात्र या बॉलला रोखू शकला नाही आहे. रोहित कडपे ज्यानं हा चौकार घेतलाय. 2 चौकार या 5 बॉलमध्ये आणि 1 विकेट. पुन्हा एकदा सेम एरिया, सेम फटका, लागोपाठचे 3 फटके लाजवाब होते. त्याच दिशेनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आणखीन एक भरधाव वेगानं येणारा चौकार आणि पहिल्या षटकाच्या सामनेनंतर गॅनी सिंग महागडा ठरला. त्यानं मनोजला जरूर बाद केला, परंतु बोर्डवर धावा लागल्या तब्बल 13. एक विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला की 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं अनिवार्य आहे. आम्ही टाईम अलर्ट केला आहे, 7:51 पहिला बॉल पडला आहे. त्याच्यामुळे आज कोणाची हैगई केली जाणार नाही आणि आज सगळे सामने 4 षटकांचे खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या फेरीतील जे सगळे सामने आहेत, दुसऱ्या फेरीतील सामने आहेत, हे सगळे 4 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. त्याच्यामुळे फिल्डिंग लावून घ्या. टीम मिटिंग फार वेळ नाही, तुमच्या जे काय मिटिंग्स असतील त्या अगोदरच तुम्ही बाहेर घ्या. नेक्स्ट मॅच टॉससाठी बोलवलं जाईल. आज थोडी घाई आहे. भीमशक्ती खाणे आंबिवली वर्सेस वानिवली. आम्ही मासेवळे जय हनुमान वानिवली
या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. खाणे आंबिवली आणि वानिवली बी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क साधा. चला सामना सुरू करा, वेळ खूप झाला आहे. पंचांनाही ते अधिकार तर राखून ठेवलेत, त्यांच्याकडेही आम्ही अधिकार दिलेत की तुम्ही फिल्डिंग करण्यास संघांना सांगत चला, तुमच्याकडे टाईम अलर्ट नाही. कारण एक इनिंग एक षटक संपल्यानंतर किती ब्रेक घ्यायची ना यालाही काही मर्यादा आहे. त्याच्यामुळे वेळेत सामने. व्हाईट बॉलची सांगता होते आणि व्हाईट बॉलनं मात्र अनिकेत व्हाईटनं सुरुवात करतोय. अनिकेत गायकवाड. सोनाई प्रतिष्ठान आदरणीय सचिनदादा तांडेल, माजी सरपंच वासांबे, अध्यक्ष सोनाई प्रतिष्ठान. अतिशय उत्तम दर्जाची सुनियोजित स्पर्धा. 4 बाईकचा हा खेळ. प्रत्येक संघाला बाईक मिळेल. फटका चांगला आहे, फटका धावा देऊन जाईल आणि आजच्या रजनीतला हा पहिला षटकार रोहन कडपेच्या नावावरती. षटकार लगावला. आयोजकांनी लगेच सांगितलं की बाबा विसरू नका, आईबाज झेल घ्या आणि टी शर्टचे मानकरी बना. जर कोणी आईबाज झेल घेतला तर लगेचच त्यांना बक्षीस दिली जाईल. टी शर्ट्स इथे येणाऱ्या प्रत्येकाला बक्षीस आहे. काल आपण पाहिला अँड्रॉईड मोबाईल फोन त्याचा फुटला होता महागुरू संतोष सर, त्यांनाच मिळाला. आपले फोडू नका कोणी म्हणजे झालं, कारण ती मिळाल्याची गॅरंटी नाही, नशिबाची साथी लाभावी लागते. रन्स मात्र मिळते. तिथे एक फेकी होते. दरम्यान दाभोळकर धावा लागत आहेत, त्या तब्बल 21 धावा. षटक क्रमांक 2 सूर्य. 4 षटकांचा पूर्वार्ध राहील, 4 षटकांचा उत्तरार्ध. फक्त वेळेत सामने संपले पाहिजेत याची नोंद घ्या. आपली इनिंग आपल्या वेळेमध्ये संपवायची आहे. यजमान वर्सेस ग्राउंडचे मालक असेच काहीशी रणनीती या मैदानावरती सुरू आहे. आता नेमका कोण जिंकेल येणारा वेळ ठरवेल. हा फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. इथे मात्र आपण पाहिला रोहित कडपे बरसतोय आणि लागोपाठच्या याच षटकामधला उडवतोय आणखीन एक षटकार. तर बॅटिंग रिव्ह्यू विमरसाठी या पण थर्ड अंपायर लगेचच तिसरे पंच तिकडे पाहिलं जाईल. आणि तुम्ही बसून राहा प्लीज. 12th मॅनला पहिल्यांदा आम्हाला सांगावं लागतं नेहमी, कारण जसा रिव्ह्यू आला ना की पहिले उठतात आणि तिकडे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दादा हा एक नियम ठेवावा लागेल, जर उठला तर पेनल्टी 12th मॅन. त्याच्यामुळे रिव्ह्यू आला ना की पहिले तिकडे धावा सुटतात. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हाही एक नियम येईल कदाचित. पाहिलं जाईल. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही, तोपर्यंत डिसिजन येईल. इट्स अ फेअर. चांगला बॉल, परंतु चांगल्या बॉलवर चांगलाच प्रहार. एक मोठा फटका लगावला 6 धावांचा आणि या फटक्यानं मात्र दाभोळकर धावा लागत आहेत ते तब्बल 27 धावा. 1.3 बॉलचा खेळ म्हणजे 9 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला आहे आणि चांगली धावसंख्या उभारली आहे. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार ठोकलाय. हा मात्र और एक धमाका. आमची स्पर्धा, आमचं राज्य आणि हा आमचाच खेळ. परंतु आईबा झेल कोणीही कंप्लीट नाही केला. इथे पाहतोय तलेगावचा खेळ आणि तलेगावचा खेळाडू. इथे मात्र धमाका. जागा तुमची पण धमाका आतापर्यंत तरी आमचाच राहिला आहे. असाच काहीचा नेक इराद्यानं मात्र फटकेबाजी होतीये. 6वा फलंदाज ठरतोय रोहित कडपे. जो लागोपाठ 2 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला जातोय. 33 धावा ऑन बोर्ड. मोठी धावसंख्या उभी राहतीये. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आतापर्यंत दाखवलाय. एक्झॅक्टली मैदान तुमचं आहे परंतु फलंदाजी आमची आहे. ते बॅटिंग दाखवली जाते परंतु मौका सबको मिलेगा. अपने बारी का इंतजार करो. तो इंतजार केला, वाट पाहिली आणि अखेरकार इथे मात्र रोहितला परतवलं आणि इथे मोठा फटका लागण्याच्या नादामध्ये ज्याने 2 षटकार ठोकले
5 बॉलमध्ये 20 धावा केल्या आणि तोच रोहित कडपे बॅक टू डगआउट. तेहतीस ऑन बोर्ड. अभि कडपे ऑन स्ट्राईक. या षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजित झुंजरराव या सामन्याचा आनंद घेत आहेत. एक ट्रायही केली त्यांनी आईवा झेलसाठी. त्याला वाटलं मिळालं तर मिळाली टी शर्ट, परंतु आयोजकांना कुठे टी शर्ट्स. शेवटचा बॉल मात्र राहिला हा चांगला आणि इथे मात्र पाहतोय आपण वाईटसाठी रेफर करतायत बॅटिंग रिव्ह्यू. चला पंच, आता आपण इथेच बसून राहा, कारण जसा रिव्ह्यू येईल ना तसं मात्र लगेचच निर्णय घेण्यात येतील. व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. त्याच्यामुळे रन्स मात्र एक मिळेल, बॉलही वाढेल. व्हाईट बॉल. त्याच्यामुळे 34 धावा बोर्डवर लागत आहेत. अनिकेत गायकवाड गोलंदाजी करतोय. पहिला बॉल वाईड. एक्झॅक्टली, कारण काही इंचेस मिलीमीटर न मोजला. एस पंच, तुमची त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. खूप मायन्यूट होता, त्याच्यामुळे बॉल लाईनवर अगदी बाजूला थोडासा पडला एक इंचीसचा, आणि त्याच्यामुळेच हा वाईट बॉल. इट्स अ व्हेरी क्लोज कॉल. 34 धावा ऑन बोर्ड. अतिशय सुरेख धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. 4 षटकांचा खेळ आहे. खाणे आंबेवली आणि वानिवली बी दोन्ही संघांना रेडी राहायची याची नोंद घ्या. सेकंड स्लिपमध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना सोनाई 11 तळेगाव संघ जाऊन ठेपतोय तो म्हणजे 2 बाद तब्बल 35 वर. मराठ्यांचा प्रत्येक अश्रू तिने डोळ्यात साठवला होता. देऊन तेजस अश्रू भवानी मातेस तिने मराठ्यांचा धनी मागितला होता. जन्माला येण्या अगोदर आपला मुलगा राष्ट्राला अर्पण करणारी पहिली माय मासाहेब जिजाऊ आणि तमाम महिलांना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. बंधू, आपण इथे विनंती करूया, भीमशक्ती या खाणे आंबिवली आणि आम्ही मासेवाले वानिवली ब या दोन्ही संघांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. या पहिल्याच सत्रामध्ये आपण आला नाहीत तर जो लवकर येईल त्याला टॉस विन दिलं जाईल. बाद. पहिल्याच बॉलवर मात्र एक विकेट. अभि कडपे बॅक टू डगआउट. कटची इशारा आला आणि गोलंदाजानं मात्र पहिल्याच बॉलवर पलटवार केला. गोलंदाज आपण पाहतो संकेत तुपेनं संकेत दिले की धावा पहिल्या 2 षटकामध्ये किती जमल्यात, त्यापेक्षा मी किती रोखू शकतो. फलंदाज बाद.
खऱ्या अर्थानं पाहतोय आपण स्टार टेनिस क्रिकेट आणि जे गाणं संगीत जे पहिलं शिवबा माझा मासाहेब जिजाऊ शिवरायांना मार्गदर्शन करतात. प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत, परंतु ते दुसऱ्याच्या घरी. मित्रांनो, एकमेव अशी माय होती की जन्माला येणे अगोदर आपला मुलगा राष्ट्राला अर्पण केला ज्या माऊलीनं, त्या मासाहेब जिजाऊंना आपण खऱ्या अर्थानं स्क्रीनवर पाहतोय. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा जरूर असेल, परंतु हे राज्य मी निर्माण करीन. मराठमोळ्या मंडळींचं राज्य निर्माण करण्यासाठी राज्याला स्वतःचं नाव नाही दिलं, तर राज्याला नाव दिलं स्वराज्य. प्रत्येकाला वाटावं की हे राज्य माझं आहे आणि मलाच त्या राज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि म्हणूनच ते स्वराज्य आजही अबाधित आहे. आणखीन एक ट्राय होती, आणखीन एक संधी होती. संकेत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तळेगाव संघाला मात्र संकेत देतोय. लागोपाठचा हा दुसरा बॉल, पहिल्या बॉलवर विकेट. इथेही नामी संधी निर्माण केली होती. कीपरचे चांगले प्रयत्न राहिले, परंतु प्रयत्न राहिले असफल. विनायक ऑन स्ट्राईक, विनायक कडपे, तर नॉन स्ट्राईकला रोहन कडपे. पुन्हा एकदा जवळपास बॉल वाईड होऊ शकला असता, परंतु कधीकधी दूर जाणाऱ्या बॉलला उगाचच शांत बसलेल्या पाण्यामध्ये दगड टाकायचा आणि तो पाणी आपल्यावर अंगावर उडवून घ्यायचा, असा काहीसा प्रकार राहिला. छेडछाड झाली बॉलाबरोबर आणि ती छेडछाड नडली, कारण बॉल बॅटची कळा घेत नशीब खाली विसावला. अन्यथा दुष्काळात 13 महिना आणखीन एक फलंदाज परतला असता. परंतु इथे 3 बॉलमध्ये एकही धाव नाही आहे. वाईट बॉल. 3 बॉल डॉट टाकल्यानंतर गोलंदाजाला कदाचित कीव आली की नाही, आपल्या गोलंदाजीतून एकतर धाव जायला पाहिजे पहिली, आणि म्हणूनच काय 2 हात जमिनीला समांतर धाव आली अवांतर. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळते. 36वर मजल मारली जाते, पण ते षटक आतापर्यंत संकेत तुपेनं कमालीचं हाताळलंय. विनायक आणखीन एक डॉट बॉल. नेमकं चुकतंय काय? पहिल्या 2 षटकांचा विचार केला, धापळकर धावा 35 होत्या. कमीत कमी सिंगल डबलवर ज्या वेळेला एक बॉल डॉट झाल्यानंतर कनेक्शन महत्त्वाचे आहेत, ते कनेक्ट नाही करता आलेत विनायक कडपेला, आणि तो खेळलाय आतापर्यंत. आणखीन एक बॉल चांगला आहे, आणखीन एक बॉल. काय सुंदर गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर मोपाळकर टाळ्या वाजवा एकदा. काय सुंदर गोलंदाजी. धावा होत्या 35 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत टाकलेल्या 5 बॉलमध्ये धाव दिली आहे फक्त आणि फक्त एक, तीही वाईडची. आणि त्यानं आतापर्यंत 3 संध्या निर्माण केल्या बॅटच्या कडेनं. त्याच्यामुळे अतिशय उत्तम दर्जेदार गोलंदाजी जकडून ठेवलं आता या षटकामध्ये. कॅज्युअल अप्रोच. झेल घेण्याचा प्रयत्नच मात्र नव्हता. इथे सिंगल रन्स येईल आणि स्ट्राईकवर विनायक कडपे पुन्हा एकदा येईल. 2 रन्स आल्या. इथे जर झेल झाला असता तर कदाचित आणखीन रंगत आली असती, परंतु रंगतचा संगत मात्र शतरक्षकाला लाभली नाही आहे. साधा सोपा झेल त्यानं सोडला. तो घेण्याचा जो स्टाईल्स होती ना, तीच चुकीची होती आणि त्याच्यामुळेच झेल मात्र सुटला. 3 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना सोना 11 तळेगाव संघ जाऊन ठेवतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37. चला, टीम मिटिंगला वेळ नाही आपल्याकडे. आयोजकांनी क्लिअर सांगितले मैदानामध्ये टीम मिटिंग घ्यायची नाही आणि नो प्रॅक्टिस बॉल. आयोजकांनी हे लक्षात घ्या, मैदानामध्ये प्रॅक्टिसला बॉल द्यायचा नाही. बंधू, इथे आम्ही माशेवाले वानिवली बस संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भीमशक्ती खाने आंबिवली या संघाच्या संघनायकाला विनंती करतो, कॅप्टनला, की आपण टॉस करण्यासाठी या. पहिलं सत्र संपलं की लगेच टॉस केला जाईल. जो कर्णधार या ठिकाणी उपस्थित असेल आणि जो कर्णधार उशिरा येईल आणि जो असेल त्याला टॉस विन दिलं जाईल. वानिवली बी संघात संघनायक रेडी आहे. तुमचंही कौतुक करूया. खाणे आंबिवली संघात संघनायक या आपण. आपलंही सरचे स्वागत आहे. षटक क्रमांक 4 देवेश अनार्थे. आणखीन एक वाईट बॉल. वाईडनं सुरुवात करतो देवेश अनार्थे. 1 धावेनं 38वर मजर मारली जाते. या षटकामध्ये धावा किती येतील असं वाटलं होतं की 60-65 धावा देवेंद्र माळी सर सहजच जमतील, पण नाही तसं झालं. पण तिथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली.
क्या बात. अरे हा तुम्ही मला डिवचलं होतं. मी खेळलो डॉट बॉल आणि एक रन शेवटच्या बॉलवर आलं, तुम्ही नाक मुरडली. आणि म्हणूनच काय, हा चपराक ठोकणारा वाईडिश मिरविगीरच्या डोक्यावरून ठोकला षटकार. सामन्याचा पूर्वार्धामधला अनिकेत गायकवाड षटक पाहिलं त्यांनी. पहिला वाईड नंतर षटकार. सेम ॲक्शन रिप्लाय 22 धावायला. इथं देवेश अनार्थे पहिला वाईड नंतर षटकार. आता नेमकं काय बहुतेक सिंगलच. नाही डबल येते वाटतं. नाही सिंगलच आली आहे. आतापर्यंत टाकलेल्या 3 बॉल त्याच्यामध्ये पहिला वाईड नंतर षटकार नंतर सिंगल. अनिकेत गायकवाडच्या गोलंदाजीची कॉपी पेस्ट. सांगून फेका सांगून बॉल दिला, पण तिकडे ते रेडी नव्हते ना बाबू. त्यांना माहीत पाहिजे ना तो फेकलाय तो. असू द्या. 45 धावा बोर्डवर लागले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 क्षेत्र ओलांडली जाईलच असं वाटायला लागलंय. ज्या प्रकारची फलंदाजी आहे विनायक कडपेने सुद्धा प्रहार केलेत. 7 बॉलमध्ये 8 धावा. मागचं षटक त्यासाठी चांगलं नव्हतं, परंतु त्यांनीही एक मोठा फटका दाखवलाय. रोहन कडपे ऑन स्ट्राईक तर देवेश अनार्थे अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफच्या मधून अगदी भरधाव वेगानं गोलीगत बॉल सीमारेषा बाहेर चौकार. चार बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत रोहन कडपे ठोकतोय. धावफलकावर लागतात तब्बल 49 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे. चांगला फटका सजवला होता जरूर, पण इथे मात्र काउक कॉर्नरच्या रिजनमध्ये एक चांगला झेल टिपला आणि अखेरकार रोहनला परतवला. फलंदाज क्रमांक 4 आउट. चला नेक्स्ट बॅटर आपण रेडी राहिला लगेचच. 49 धावा येणाऱ्या बॉल असतील ते म्हणजे आतापर्यंत 2 आणि 2 बॉलमध्ये देवेश अनार्थे कशा प्रकारचा खेळ करेल. एक चांगला झेल तिथे मात्र टिपला तो म्हणजेच ज्ञानीनं. शुभमनं हा झेल टिपला. एक उत्तम झेल शुभम भोईरनं टिपला, परंतु रोहन मात्र हलक्या पावलानं येतोय. चांगला खेळ त्याचाही राहिलाय. 5 बॉलमध्ये 12 धावा त्यानं ठोकल्या. 2 बॉलचा वाजवी खेळ शिल्लक आहे. देवेश अनार्थे गोलंदाजीच्या मार्कवर तर रजत पाटील स्ट्राईकवर. 49 ऑन बोर्ड. या 2 बॉलमध्ये धावा किती लागल्या जातील. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. बॉल दूर राहिला ना अखेरकार सोनाई 11 तलेगाव संघाची धावफलकावर धावा लागते तब्बल 50 धावा. चांगली धावसंख्या 50 धावा ऑन बोर्ड. काल तसा विचार केला 45 46 5 ओव्हरमध्ये व्हायच्या, पण आज 4 षटकांच्या खेळामध्येच धावा तब्बल 50 लागलेत. फलंदाज बाद. एक वाईड. आनंद मात्र लगेचच फलंदाज झाला बाद. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. सत्र संपलं की लगेच टॉस करण्यात येईल. भीमशक्ती खाणे आंबिवली आणि आम्ही मासेवाले वानिवली ब या 2 संघाच्या दरम्यान दुसरी आजची मॅच होईल, दुसऱ्या रात्रीतली. काल आपण बघितलं जय हनुमान म्हसोबा तन्मयी 11 नारपोली हा संघ पुढे गेलेला आहे सुपर 6मध्ये. 2 मॅच जिंकलेल्या आहेत त्या पानशील संघानं. आणि आज सुपर 6मध्ये जाणारे संघ कुठले 4मध्ये जाणारे संघ कुठले असतील यासाठी सुरू झालेली आपण पहिली मॅच आपण पाहतोय ती मोहपाडा आणि एका बाजूला तळेगाव. दुसरी मॅच होणार आहे भीमशक्ती खाणे आंबिवली आणि एका बाजूला आपण पाहतोय ती आम्ही मासेवाले वानिवली ब. शेवटच्या बॉलवर मात्र ही रन्स मात्र आली आणि इथे मात्र पाहिलं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे. तिसऱ्या रनचाही प्रयत्न सुरू आहे.
फेकाफेकी होतीये, पण 2 रन्स मात्र कंप्लीट झाले आणि 2 रन्सनं धावा लागल्या तब्बल 52 आणि जिंकण्यासाठी मात्र 53 धावांची गरज आहे. 53 धावांचा पाठला कसा राहील विनंती करेन. तळेगाव संघाने लगेच फिल्डिंग लावायचं आहे आणि मोपाडा संघाचे बॅटर्स मैदानाकडे वळा. तत्पूर्वी वळूया आपण टॉसकडे, जिथे असतील आमचे महागुरू संतोषजी चौधरी सर. धन्यवाद बंधू. सोनाई प्रतिष्ठान 2026 आपण पाहतोय दुसरी रात्र दुसरी रजनी. दुसऱ्या रजनीतील दुसऱ्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी आदरणीय पोलीस पाटील अनंत शेठ पाटील यांना मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी इकडे या. मी त्यांना विनंती करतोय. इथे दुसऱ्या मॅचचा टॉस त्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येईल. मी पोलीस पाटील आदरणीय आमचे अनंत शेठ पाटील आणि खरं तर सासरीबुवा आहेत आमचे समीरजी तांडेल यांचे. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला विराज शिंदे, एका बाजूला वानिवली संघाचा आम्ही मासेवाले वानिवली संघाचे कॅप्टन आणि अनंत शेठ पाटील यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल. जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय. सुपर 4मध्ये जाणाऱ्या 4 संघामध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच. आज सगळ्या मॅच 4 ओव्हरच्या असतील. इथे मी विनंती करणारे आमचे पाहुणे अनंत शेठ पाटील टॉस करतील. टेल मागितलाय, बघूया वानिवली संघानं. टेल आलाय, टॉस जिंकलाय वानिवली. ब संघानं आम्ही मासेवाले आणि भीमशक्ती खाणे आंबिवली या 2 संघांच्या दरम्यान मॅच होणार आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, जिथे आमचे दिनेशजी पाटील. इथे आपण पाहतोय आमचे मान्यवर अनंत शेठ पाटील, भालचंद्रजी पाटील, माजी उपसरपंच संतोषजी मालकर, अशोकजी पाटील, त्यानंतर आमचे भरत तांडेल, वामनजी पाटील. वामनजी पाटील यांना विनंती करतोय आपला सन्मान इथे करण्यात येईल. आमचे भरत महाराज मस्कर. काही मंडळींचा काल सन्मान झालेला आहे. वामनजी पाटील यांना विनंती करतोय आपला सन्मान इथे करण्यात येईल. त्यानंतर आमचे भरत तांडेल यांना विनंती करतोय आपलाही इथे स्वागत करण्यात येईल. भरतजी तांडेल या. पाहुण्यांचा सन्मान भरतजी तांडेल या. आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. प्रकाशजी तांडेल या. प्रकाशजी तांडेल पानसील. त्यानंतर आमचे रवी जांभूळकर एक चांगले आचारी वडगावचे, त्यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. प्रकाशजी तांडेल यांचा सन्मान इथे करण्यात येईल. पानसीलचे आमचे पाहुणे या सोनाई प्रतिष्ठान 2026मध्ये त्यांचा सन्मान इथे आमचे अनिलदादा कुरंगळे त्यांचा सन्मान करतात. प्रकाशजी तांडेल, राम पाटील, आदरणीय आमचे किशोरजी कडपे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. रामजी पाटील आणि किशोर कडपे, प्रल्हादजी तांडेल यांना विनंती करतोय. काल आपण बघितले, काल आदरणीय आमचे माजी उपसरपंच भालचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोकजी पाटील, त्यानंतर आमचे अनंत शेठ पाटील, संतोषजी मालकर. रवी जांभूळकर आमचे एक चांगले आचारी, ज्यांच्या हातचा आता 3 दिवस कुठेही मॅच असो, लग्न असो, साखरपुडे असो, तिथे अतिशय चांगलं भोजन बनवणारे आमचे आचारी रवी जांभूळकर. शाकाहारी मांसाहारी दोन्ही पद्धतीचं भोजन बनवणारे, त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. पहिली मॅच आपण बघतोय मैदानावरती, जिथे तळेगाव आणि एका बाजूला जरीमरी आई मोहपडा हे 2 संघ या पहिल्या मॅचमध्ये खेळतात आपण पाहतोय. खरं तर लाईट गेली होती त्यामुळे थोडंसं लेट झालेलं आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. या पुढच्या मॅच पण याची नोंद घ्या. प्रल्हादजी तांडेल यांचा सन्मान येथे करण्यात येईल. या प्रल्हादजी तांडेल साहेब, सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये आपलं स्वागत आहे. अविनाशजी मांडे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. अविनाशजी मांडे यांचा सन्मान इथे या स्वागत करतोय आम्ही सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या सोहळ्यामध्ये. दुसरे आमचे मान्यवर
किशोरजी कडपे यांचा सन्मान येथे करण्यात येईल. किशोरजी कडपे आदरणीय आमचे कित्येक मान्यवर आपण पाहतोय या पंचक्रोशीतील 2 रात्रींमध्ये आपण पाहिलेले आहेत. कालच्या रात्रीमध्ये भरपूर पाहुण्यांची मांदी आली. अविनाश दादा मांडे यांचा सन्मान आणि आदरणीय राम पाटील यांचा सन्मान इथे करण्यात येईल. अविनाशजी मांडे, रामजी पाटील. आणि जाऊया मॅचकडे जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे. शुभम भोईर आणि किंवा स्वप्नील या दोघांनी षटकार जर हॅट्रिक झाली षटकारांची तर 500 रुपयांचं पारितोषिक विशाल मुंडे यांच्याकडनं. बंधू देवेंद्र. धन्यवाद महागुरु. आपण बघतोय आज दुसरी रात्र या स्पर्धेची आणि पहिला सामना प्रेक्षकांच्या समोर आला. एका बाजूला सोना 11 तळेगाव, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मर्याई मोपाड. हे 2 संघ पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. एकूण धावा जमा झाल्या. पहिल्या आपण बघतोय एकूणच धावा जमा झाल्या होत्या 52-53 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. इथे मात्र पंचांकडे बोट अपील केलं आहे. पंचांनी बोट उंचावलं आहे. पहिली विकेट मिळती आहे ती मर्याई मोपाडा संघाची. थँक्यू डीजे. स्वप्नील राऊत आणि शुभम भोईर ही सलामीची जोडी होती. स्वप्नील राऊत आपण बघतोय गेली कित्येक दशकं या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय. देवेंद्र इथे समीरजी तांडेल साहेब सांगतायत की कोणीही मान्यवर असतील इकडे ग्राउंडच्या बाजूला तर त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे या सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या टुर्नामेंटमध्ये. आणि लकी ड्रॉला पण आता सुरुवात होईल थोड्या वेळाने. अँड्रॉइड मोबाईल 9 वाजता चिठ्ठ्यानं सुरुवात होईल. 12:30-1 वाजेपर्यंत आपण तो ड्रॉ करणार आहोत. काल आपण बघितलं ओरिसा आली अंबिलीमध्ये राहणारे आपले ओरिसाचे जे अँड्रॉइड मोबाईल त्यांना लागलेला आहे. आणि आज कोण असणार आहेत बघूया. उंदीर आलेले आहेत बघा गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ. गणपतीचं वाहन उंदीर या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच आपण बघतोय गणपतीला आवाहन करून आजची रात्र या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या प्रतिमेचं पूजन करूनच आज सुरुवात झाली होती. सोनाई प्रतिष्ठान आयोजित हे दुसरं वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे सोनाई चषक. आणि पहिला सामना आजच्या रात्रीचा आपण बघतोय. 53 धावांचा पाठलाग करायचा होता. स्वप्नील राऊत शुभम भोईर ही सलामीची जोडी होती. स्वप्नील राऊत आपण बघतोय गेली कित्येक दशकं खेळतोय परंतु आज थोडीशी निराशा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज शुभम गोलंदाजी करतोय परंतु पहिली विकेट त्यानं मिळवली आहे. आणि अजून एक या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. ब्लॉकरमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करताना गोलंदाज शुभम मांडे ऑन फायर. दोन विकेट इथे घेतलेल्या आहेत मला थोडं शुभम मांडे यांनी. आणि जर का हॅट्रिक घेतली तर समीर तांडेल यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच आज घरचा संघ खेळतोय. आपण बघतोय घरचा संघ विचार करायला गेला तर आयोजन करते आहेत. देवेंद्र इथे आमचे राकेशजी थोरवे वानिवली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी म्हणतो ना की ते तर स्मार्ट आहेत पण त्यांच्यापेक्षा स्मार्ट त्यांच्या गाड्या असतात. ते राकेशजी थोरवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि आम्ही मासेवाले पुढची मॅच पण आहे वानिवली बस संघाची. नक्कीच त्यांनाही शुभेच्छा आपण देऊयात. परंतु चालू असलेला सामना काय जबरदस्त थर्रार पाहायला मिळतंय. तळेगाव संघ आपण बघतोय ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती मागच्या सामने पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं. पहिल्या सत्राचा विचार करायला गेला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 35 धावा झाल्या होत्या. परंतु तिसरे षटक संकेत तुपेचं कमबॅक करणारे षटक ठरलं होतं. परंतु तोच संकेत तुपे आता मात्र पाहायला मिळतोय. आपण बघतोय 2 विकेट्स आत्तापर्यंत गमावल्यात. स्वप्नील बाद झाला, त्यानंतर अबू खान बाद झाला. आता मात्र ऑन स्ट्राईक या ठिकाणी आपण बघतोय संकेत तुपे. नॉन स्ट्राईक एंडला शुभम भोईर. ही जोडी मर्याई मोपाडा संघाची पाहायला मिळते. मर्याई मोपाडा संघ अजूनपर्यंत प्रतीक्षा करतोय धावसंख्येचं खातं ओपन करण्यासाठी. खातं ओपन होईल का? पंचांनी बोट उंचावलंय आणि इथे मात्र आपण बघतोय यांनी लेग अंपायरनी सांगितलंय ही बॅटस्टिक होती. इथेच म्हणतो ना आपण काल आपण म्हणालो होतो की मार्केटमध्ये गेल्यानंतर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कसे नजरेला नजर मिळवतात तसंच मैदानावर काहीसा प्रकार असतो. लेग अंपायर आणि मेन अंपायर दोनही पंचांमध्ये या ठिकाणी आपण बघतोय नजरेला नजर भिडली. लेग अंपायरने सांगितलं लगेचच कोणताही विलंब न करता की बॅटकट आहे. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय दोन्ही पंचांचं मनापासून स्वागत करूया. कारण क्रिकेट म्हटलं की न्यायदेवता असते. पंच म्हणजे न्यायदेवता असते आणि त्यांनाही माहिती आहे एक चूक किती मोठी होऊ शकते. आणि तशा वेळेस मात्र अगदी कौतुक करावं या दोनही पंचांचं.
नरेश म्हात्रे, त्यानंतर अभिनय या ठिकाणी आपण बघतोय अरुण पारंगे. दोन्ही पंचांचं आपण मनापासून स्वागत करूया. नरेश सर त्यानंतर अरुण सर दोनही पंचांचं आपण स्वागत करतोय, परंतु इथे मात्र खराब चेंडू टाकला जातोय. स्वैर धाब्यानं या ठिकाणी आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलोय ते 2 या आकड्यावरती. 2 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. भारत आणि न्यूझीलंड आज सेमी या आपण बघतोय फायनलची लढत, आणि आज पुन्हा एकदा संजू सॅमसनचा तो तडाखा पुन्हा एकदा पाहायला मिळाला, परंतु तशाच पद्धतीने इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळेल का. इथे मात्र चेंडूला उडवलाय तर खरं, परंतु गोलंदाज झेल टिपतोय. षटकामध्ये 3री विकेट मिळवण्याचा मान त्याला मिळतोय. मर्याई मोपाडा थोडासा टेन्शनमध्ये, कारण 3री विकेट जातीये. थँक्यू. तर बघतो आपण या ठिकाणी पहिलं षटक संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अंती देवेंद्र पहिल्या षटकामध्ये थोडासा अडचणीमध्ये मोपाडा संघ घरच्या मैदानावर आणि तळेगाव संघाने मात्र चांगला खेळ करत इथे 2 विकेट नाही 3 विकेट मला थोड्या घेतल्यात. त्या मोपाडा संघाच्या इथे मी आदरणीय आमचे अशोकजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी अशोक पाटील यांना विनंती करतो आमचे पाहुणे की आपला सन्मान इथे करण्यात येईल. एक 40+ एक चांगले खेळाडू आहेत अशोकजी पाटील यांचा सन्मान. खरं तर सगळे जण आवडीने भाई म्हणतात. अशोक पाटील आणि 40+ मध्ये चांगलं क्रिकेट खेळत आहेत ते अशोक पाटील. क्रिकेटची फार आवड आहे. 50+ पण खेळतात चांगलं. अशोकजी पाटील चांगली बॉलिंग करतात, चांगली बॅटिंग करतात, अजूनही तरुणांमध्ये खेळतात ते आमचे अशोक पाटील. आणि त्यांचा सन्मान सोनाई प्रतिष्ठानमध्ये 2026 मध्ये आम्ही समीर दादा तांडेल यांच्या हस्ते त्यांचा सन्मान इथे करण्यात येते. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू मागुरू. आपण बघतोय पहिलं षटक संपन्न झालं. एकूण डाबा जमा झाल्या त्या फक्त 2 आणि 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात त्या मर्याई मोपाडा संघानं. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. नवीन गोलंदाज आपण बघतोय अभिजित कडपेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिल्या चेंडूवर आली ती धाव. रतनजी टाटा नेहमी सांगायचे की अडचणीच्या काळात स्वतःला भक्कम बनवा, आणि जेव्हा तुम्ही स्वतःला भक्कम बनवाल त्याच वेळेस तुम्ही यशापर्यंत पोहोचाल. परंतु इथे मात्र आपण बघतोय स्वतःला सावरणं गरजेचं आहे, स्वतःला विश्वास दाखवणं गरजेचं आहे की या सामन्यामध्ये आम्ही कमबॅक करू शकतो, आम्ही परत येऊ शकतो. परंतु मोपाडा संघ तशा ताकदीचा खेळ या मैदानावर दाखवण्याचा प्रयत्न करेल का. सद्यस्थितीला आपण बघतोय पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते आत्तापर्यंत आपण बघतोय 4 या आकड्यावरती. 4 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती पूर्ण केल्या गेल्या. जिंकण्यासाठी जिथे गरज आहे ती तब्बल 53 धावांची, आणि तो पाठलाग त्याच वेळेस शक्य होईल ज्यावेळेस तुम्ही षटकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न कराल. इथे मात्र पाहायला मिळतंय हा चेंडू बीमर टाकण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजानं. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, आणि तोही मात्र या ठिकाणी पूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पंचांचा इशारा आलाय नो, म्हणजे 1+2 एकूण 3 धावा मिळतील. बीमर टाकण्याचा या ठिकाणी आपण बघतो कधी कधी बऱ्याचशा अशा चुका पाहायला मिळत आहेत. कधी कधी गोलंदाज यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अशा पद्धतीचे बीमर या ठिकाणी बऱ्याचदा टाकायला मिळतात. पंचांनी वॉर्निंग दिली आहे. पहिली वॉर्निंग मिळते या गोलंदाजाला. गोलंदाज अभिजित कडपे अगदी उंचपुरा हा गोलंदाज आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करतोय. बाउन्स चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी आपण बघतोय पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. परंतु फ्री हिटला मारण्यासाठी तितकी ताकद कमी पडली. चेंडू आपण बघतोय सिलीमिडॉनच्या रिजनमध्ये स्वतः गोलंदाज जाऊन मी चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण बघितले होते जुन्या काळात ज्यावेळेस इंग्रज आले त्यावेळेस आपल्याकडे तलवारी होत्या आणि त्यांच्याकडे बंदुकी होत्या, परंतु इथे आपण तीच परिस्थिती पाहायला मिळते. जर का हा सामना जिंकायचा असेल तर एकेरी दुहेरी नाही, तुम्हाला षटकार चौकार मारावेच लागतील. आणि आमच्या शब्दाला शब्द देताना इथे मात्र पाहायला मिळतोय एक मोठा स्ट्रोक्स दीर्घ प्रतीक्षेनंतर या ठिकाणी पाहायला मिळतोय तो फलंदाजाचा षटकार. थँक्यू डीजे. या षटकारानं मात्र धावसंख्येला आकार मिळतोय. आपण बघतोय 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय 2 आकड्यांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. इथे पाहायला मिळतंय पुन्हा एकदा कमबॅक केलं अभिजितनं. मागच्या चेंडूवर
पुढ्या चेंडू फेकला होता. यावेळेस आपण बघू शकता आमच्या ऑन स्क्रीनवर स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकता अगदी चेंडू वाईड टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथूनच आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तो गोलंदाज झबी कडपेनं. एक चांगला प्रयत्न. शेवटचे चेंडू शिल्लक ते 13 आणि 39 धावांची गरज. 13 चेंडू 39 धावांची गरज. सामना तसं पाहायला गेलं तर कठीण नक्कीच आहे, परंतु पाहूयात. आणि इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे प्रेशर टाकला होता. पंचांनी बोट उंचावले. अजून मिळते विकेट. फलंदाजाला परतावं लागेल. तो फलंदाज बाद झालाय. ज्ञानी दादा साऱ्यांच्या आवडीचा सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या शतमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या शतमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या शतमानाचा. सचिन तांडेल दादांनी. थँक्यू डीजे. तर बघतो आपण यावेळेस पाहायला मिळते पुन्हा एकदा असं वाटलं होतं कमबॅक केलं. त्या ज्ञानीच्या षटकारानं कमबॅक केलं होतं. ज्ञानी जसा फलंदाजीसाठी आला, परंतु त्यानंतर देवेंद्र इथे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय विनोद शेठ भोईर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चौक विभागातील एक दानशूर असं नेतृत्व आदरणीय विनोदजी भोईर आणि एम के गडगे एम के बाई यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय या सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये. नक्कीच सर्व मान्यवर पाहुण्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आज आपल्याला पाहायला मिळतोय जागतिक महिला दिन. कधी शौर्याची ढाल, कधी मायेची उबदार शाल, प्रत्येक स्त्रीचा आत्मविश्वासाला आम्ही सलाम करतोय. आज जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना आपण शुभेच्छा देऊयात. या टुर्नामेंटच्या माध्यमातून, या सोनाई प्रतिष्ठान स्पर्धेच्या माध्यमातून वळतोय पुन्हा एकदा आर्यन कडपे. तर पहिल्या चेंडूवर आपण बघतोय देवेंद्र इथे आमचे व्यापारी असोसिएशनचे आमचे सतीशजी ओसवाल यांच्या या ठिकाणी आगमन झालेले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. नक्कीच सतीशजी ओसवाल या आपण आपलंही मनापासून स्वागत. परंतु इथे पाहायला मिळतंय पुन्हा एकदा विकेट या ठिकाणी सोपी विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघतोय विकेटची पडझड थांबायला तयार नाही. मर्याई मोपाडा संघ एम के गडगे यांच्या या ठिकाणी आगमन आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय विनोद शेठ भोईर यांच्या या ठिकाणी आगमन झालेले. चौक परिसरातील खरं एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय आमचे विनोदजी भोईर आणि त्यांच्या समवेत आमचे एम के गडगे माधवजी गडगे यांच्या सौभाग्यवती पंचायत समितीच्या गौरीताई गडगे सदस्य आहेत. आणि खरं तर किंग मेकर ठरले होते ते आदरणीय विनोद शेठ भोईर आणि विनोद शेठ भोईर, त्यानंतर एम के गडगे या मान्यवरांचं सतीशजी ओसवाल इथे आपण सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या 2026च्या या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. जाऊया मॅचकडे. मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय ती मोहपाडा आणि एका बाजूला तळेगाव. मोहपाडा आणि तळेगाव. परंतु इथे मात्र थोडीशी परिस्थिती बिकट झाली. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला, त्यावेळेस धाबा जमा झाल्या होत्या अवघ्यात 14 आणि आता मात्र आपण बघतोय अजूनही गरज आहे ती 10 चेंडू आणि 39 धाबांची. 10 चेंडू 39 धाबा. तो सामना अजूनही आठवतोय. आपण बघतोय दिनेश कार्तिकनं बांगलादेशच्या तोंडातून काढला होता आणि तशाच पद्धतीचा खेळ या ठिकाणी करणं गरजेचं असेल. परंतु बघूयात तो ताकदीचा खेळ या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल का. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन. विकेट किपरनं कोणती चूक न करता अजून एक विकेट मिळते ती मोपाडा संघाची. नक्कीच आज बघतो आज जागतिक महिला दिन. प्रत्येक नारीला तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला आणि तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला आज या सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं, या सोनाई स्पर्धेच्या निमित्तानं आपण सलाम करूया संपूर्ण महिलांना. कारण आपण बघतोय ती आहे, आपण म्हणतो ना की मुलगी शिकल्याने प्रगती झाली. घरामध्ये आपण नेहमी बघतो की पहिला आवाज देतो तो आपण आपल्या आईला, आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय महिला घरामध्ये असेल तर त्या घराचं मंगल नक्कीच होत असतं. आणि तशाच पद्धतीनं संपूर्ण महिलांना आज महिला दिनाच्या नक्कीच आपण शुभेच्छा देऊयात. थोडासा एकतर्फी सामना होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीला आपण बघतोय मोपाडा संघ 6 विकेट्स त्यांनी गमावल्यात. मोपाडा संघानं प्रयत्न करायला पाहिजे होता. ज्ञानीनं एकट्यानं षटकार मारला होता, परंतु बाकी सगळे फलंदाज बरीचशी निराशा केली. रितेश राऊत RRR म्हणून फेमस, परंतु इथे आपण बघतोय रितेश राऊतनं मारलेला हा चेंडू, परंतु हाही विकेट जातोय.
चांगला झेल टिपला जातोय. 7वी विकेट जातीये ती मोपाडा संघाची. तर बघतोय ज्या वेळेस आपण कालही अशाच पद्धतीचा सामना झाला होता. पाणशील आणि त्यांच्या विपक्ष रिसवाडीस खेळत होता, परंतु 65 धावा झाल्यानंतर इथे मात्र उशिरानं आलेला हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय षटकार. साऱ्याच्या आवडीचा सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या चकमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या चकमानाचा. शेवटची 6 चेंडू शिल्लक मित्रांनो. 33 धावांची गरज. राज मात्र कौतुक करावं तेवढं कमी, कारण आपण बघतो 9व्या क्रमांकाचा खेळाडू हा आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्यांना आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला. जिथे आपण बघितलं होतं सलामीचे फलंदाज असेल, स्वप्नील राऊत असेल, शुभम असेल, अबू असेल, संकेत असेल, ज्ञानी असेल, देवेश असेल, सगळेच्या सगळे निराशा केली. परंतु राजनं अगदी छोटा पॅक बडा धमाका. त्याची देशटी पाहायला गेले तर कोण म्हणणार पण नाही की षटकार मारेल की काय, परंतु त्याचं टायमिंग इतकं सुरक्षित होतं. त्याने बॅटवर चेंडू जसा घेतला तसा आपण बघतोय या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. 4थं षटक, शेवटचं षटक आता मात्र पाहायला मिळतंय. पंकज पाटीलच्या हातामध्ये शेवटचं षटक देण्यात आलंय. असं वाटलं होतं की रजत पाटील गोलंदाजी करेल की काय, कारण आमचे मित्र रजत पाटीलचे अक्षय पाटील असतील, त्यानंतर चेतन असतील, हे सगळे वाट बघतायत आज रजतचा खेळ पाहण्यासाठी. अगदी पेड परिसरावरून या ठिकाणी त्याचे फॅन फॉलोअर्स आले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. परंतु इथे पंकज पाटील शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये देण्यात आलंय. 6 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 33 धावांची. घरच्या मैदानावर भलेही या ठिकाणी आघाडीचे फलंदाज निराशा केली असेल, परंतु पुढच्या वाटचाल जर तुमची भक्कम बनवायची असेल तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये तुम्ही प्रतिकार केला गेला पाहिजे. परंतु इथे पाहायला मिळत आहे पहिला चेंडू टाकला जातोय तो निर्धाव, आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी चांगला प्रयत्न. इथे मात्र पुढे चेंडू फेकला होता आणि मिळते ती सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 21 ऑन बोर्ड. या ठिकाणी आपण बघतोय लॉस ऑफ 7 विकेट. राज पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतंय. राजनं एक षटकार मारून चकित केलं होतं सगळ्या प्रेक्षकांना. अजून 1-2 मोठे स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील का, आणि जबरदस्त टोलेबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. भलेही कॅच झाला असेल परंतु फटका मात्र सुरेख होता. तो राजच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक्स, परंतु झेलबादून त्याला परतावं लागतंय. अजून या ठिकाणी आपण बघतोय 8वा गडी बाद झालाय तो मोपाडा संघाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या चकमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या चकमानाचा. थँक्यू डीजे. 8 विकेट आतापर्यंत गमवलेत. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना होता. 52 धावा जमा झाल्या होत्या, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय चांगला फटका. चेंडू जातोय सरळ गोळीच्या वेगानं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आले हा षटकार. सचिन दादा वसंत विभागीय अध्यक्ष भाजप पक्षाचा दादा अध्यक्ष भाजप. तिसऱ्या पंचांची आपण बघतोय या ठिकाणी टेस्ट रेफर केलं जाईल. नक्कीच आपण बघतोय ते रेफर केलं जाईल. नो बॉलसाठी हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केला जाईल. मी विनंती करेन पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच पाहतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, आणि आपण पाहतोय हा षटकार पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आला आणि फुलटॉस चेंडूवर चेतन तुपे या फलंदाजानं एक षटकार लगावून प्रेक्षकांची मनं जिंकली. पुढच्या वेळेस नक्कीच तुम्हाला बढती देण्यात येईल मोपाडा संघाकडून खेळत असताना, कारण आपण बघतोय आघाडीचे फलंदाज बाद झाले होते, परंतु चेतन तुपे अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार मारून आघाडीच्या फलंदाजांना जणू काही इशारा दिलाय, मीही फलंदाजी करू शकतो, तुम्ही कदाचित कधीतरी मला सलामीला पाठवून बघा. या 2 षटकाराने त्यानं दाखवून दिलाय. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चेतन तुपे आपण बघतोय 10व्या क्रमांकाचा खेळाडू मित्रांनो. 10व्या क्रमांकाला त्याला पाठवलाय, परंतु 10व्या क्रमांकाचा नसून सलामीच्या सारखी फलंदाजी करतोय तो चेतन.
चांगला प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात होतं, परंतु पंचांनी इशारा दिला. हा चेंडू जातोय तो निर्दैवाने हा सामना जिंकलाय तो तळेगाव संघानं. सोना 11 तळेगाव संघ पहिल्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करताना मर्याई मोपाडा संघासमोर हा सामना जिंकलाय. पहिली मॅच मालतोडे इथे संपते. पहिली मॅच जिंकले तळेगाव संघानं, त्यांना शुभेच्छा असतील. मोपाडा संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपलंही अभिनंदन आहे. आणि आपण